आपलं आयुष्य हे आपल्याच हातात असतं, पण आपण ते अवघड करून टाकतो. जीवन सोपं करण्यासाठीचे काही अनमोल विचार आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय अजिबात घेऊ नका. नरकाचे 3 रस्ते असतात: वासना, राग आणि लालच. या रस्त्यांना कधीही जाऊ नका. जीवनात कितीही मोठ्या अडचणी असू द्या, संकट असू द्या, पण नेहमी आनंदी राहायला शिका. ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला शक्यच नाही, त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे म्हणजे मूर्खपणा नाही का? जे मनावर ताबाच ठेवू शकत नाही, अशा लोकांच्या त्यांच्या मनासाठी शत्रू हा उत्तमरित्या काम करतो. मग आपल्या मनाला स्वतःला कंट्रोल करता आलं पाहिजे. ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खास आणि महत्त्वाचं मानता, त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास देखील ठेवता आला पाहिजे. आपल्या गरजेचे काम पूर्ण करा, कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात, त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख दुःख हे येत जात राहतात. बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता नेहमी काम करत राहिले पाहिजे. आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये असतो, ना भविष्यामध्ये. आयुष्य जगण्याचा आनंद फक्त आज आपण जे जगतो आहे वर्तमानात, त्यामध्येच घेता आला पाहिजे. कारण की गेलेला भूतकाळ हा परत येऊ शकत नाही आणि येणारं भविष्य हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे वर्तमान काळात जगता आलं पाहिजे. चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईटच गोष्टी लक्षात ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याकडे लक्ष देता आपले कर्म हे करत राहा. आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका. जोपर्यंत तुम्हाला कोणीही सल्ला विचारायला येत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतः मात्र सल्ला द्यायला जाऊ नका. ते अतिशहाणपणाचे लक्षण हे तुम्हालाच मूर्ख ठरवतील. कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील. बरोबर कर्म तर ते आहे ज्याचा उद्देश हा कधीही चुकीचा नसतो. आळशी स्वभावाला नेहमी त्याग करा. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका. अशा लोकांपासून नेहमी स्वतःला दूर ठेवा, मग ते कितीही तुमच्या जवळचे का असेना. तुमच्या मनाची, शरीराची आणि धनाची शक्ती ही नेहमीच वाढवत राहिली पाहिजे. कारण की शरीर तंदुरुस्त तरच माणसाचं मन हे आनंदी राहू शकेल. पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं, साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका. तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार जास्त करत बसू नका. फक्त तेच करा जे स्वतःच्या मनाला बरोबर वाटतंय. कर्म हे नेहमी करत राहा, पण ते चांगले कर्म असावे. सफलता मिळो अगर असफलता, कर्माचा त्याग हा कधीही करू नका. कर्म हे नेहमी केल्याने सद्मार्गीच लागतं. जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते कधीही होणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मानतच नाही किंवा ज्या गोष्टीची कधी काळजी आणि चिंता सतावत असेल, तर अशा गोष्टी काळजी करणं, चिंता करणं सोडून द्या. तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नसतात, तेव्हा त्यांना तुमचं यश हे कधीही पाहवत नाही. ते कधीही तुमचं यश पाहून आनंदी होत नाही. तुम्ही तुमच्या कोणत्याही आनंदाने त्यांना सांगता, तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात, पण त्यांना मनातून आनंद मात्र अजिबात होत नसतो. हा अनुभव आपण प्रत्येकानेच घेतला असेल. गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काहीही नसते आणि माफ करण्यासारखी शिक्षा ही देखील कोणतीच नसते. ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद असते, त्याच्या ताकदीचा मुकाबला हा कोणीही करू शकत नाही. त्याच्यामुळे सहनही कितपत करायचं हे देखील, याला देखील मर्यादा असतात. ज्या गोष्टी आपल्या नात्यांना भक्कम बनवण्यासाठी सहन करावे लागतात, त्या गोष्टी नक्कीच सहन करा. पण जिथे स्वाभिमानाला ठेच पोचवली जाते, तिथे मात्र आपल्या मर्यादा मात्र सोडून दिलेल्या योग्य. नेहमी स्वतःचा स्वाभिमान हा कोणत्याही अपमानापेक्षा उच्चच ठरतो. कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो. भगवान श्रीकृष्ण नेहमीच सांगतात, माझ्यासाठी सगळेच एकसारखे आहेत. भगवंताला देखील प्रत्येकजण एकसारखा असतो.
त्यांना ना कोणी जास्त आवडतं ना कोणी कमी आवडतं, पण त्यांची भक्ती मनाने, श्रद्धाने आणि मनोभावे जो जास्त करेल, त्यांच्या अडचणींच्या वेळी, गरजेच्या वेळी नेहमीच भगवंत त्यांच्या पाठीशी उभे राहतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच तर आपल्या दुःखाचं कारण असतं. तुम्ही काळजी आणि चिंतापासून मुक्त होण्याचं तुमचंच कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी राहिलात तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही नक्कीच स्वतःला दूर ठेवू शकाल. माणसाचं मनच तर कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतं. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा तशी बोलण्याची पद्धत देखील बदलते. तुम्ही स्वतःला असं बनवा किंवा असं बनू नका की कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. स्वतःला इतकं ताकदवर बनवा की लोकांचं बोलणं, त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जो जन्म घेतो तो एक ना एक दिवस मृत्यू पावणारच आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे. ज्यामुळे जे खरं आहे त्याचं दुःख करू नका, स्वीकार करा आणि पुढे चाला. आपलं परखं, लहान मोठं या सगळ्या गोष्टींचा विसरून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे सगळं तुमचंच तर आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात. त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा. सतत प्रयत्न करत राहिलेले तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो. खोटं बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचे रक्षण होत असेल तर ते खोटं देखील पाप नाही, हे देखील लक्षात ठेवा. ते पुण्यात जमा होतं. तुमच्या मनातील गोष्ट, तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका. तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा गैरफायदा घेतात आणि मग तुमच्या या गोष्टी इतरांना सांगत बसतात आणि तुमचं जीवनामध्ये हसू करतात. नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद ना या जगात आहे ना दुसरीकडे कोठेही. त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा. जे तुम्हाला जमतंय त्यावरती फोकस करा. जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका. अशा वेळी घेतलेले निर्णय हे सहसा चुकीचे ठरतात. कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही. कर्माचे फळ हे भोगावेच लागते. त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल. कोणत्याही व्यक्तीने त्याला काय पाहिजे असेल त्या गोष्टींसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला ते नक्कीच पाहिजे ते त्या व्यक्तीसोबत नक्कीच त्याला ते मिळू शकतं. जी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आहे ती व्यक्ती त्यासोबत नक्कीच राहू शकते. जो जसा आहे त्याच्याबरोबर तसेच राहा. अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट ही नियंत्रित करता येते. त्यामुळे नेहमी वाचन करत राहा. जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्म करण्यावरच लक्ष देते ती व्यक्ती जीवनामध्ये नक्कीच सफल राहते. तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य हे जगण्याचं कारण बनवू नका. तुमचं आयुष्य जगण्याचं कारण हे फक्त तुम्ही स्वतः आणि तुमच्या मनाची आनंदी ही स्वतःच असले पाहिजेत. जेव्हा माणूस सगळ्या इच्छा आकांक्षा या करतो आणि मी आणि माझा ची लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची ही शांती मिळते आणि मनाची शांती हे नेहमी आनंदाचं मुख्य कारण ठरतं. खरं तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्याच वाटत नाहीत त्या गोष्टी करण्याचा सल्ला लोक इतरांना का देतात? माणसाने दुसऱ्यांना देखील तो सल्ला देऊ नये. मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे, हा अहंकार आहे. आत्मविश्वासाला आपलंसं करा आणि घमेंडीला, अहंकाराला सोडून द्या. आयुष्य एखाद्या उत्सवासारखे आहे. जगा ते. कधीच कोणत्याही गोष्टीला व्यर्थ चिंता आणि काळजी करून व्यर्थ वाया घालवू नका. आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही हे नेहमी लक्षात ठेवा. जीवनाचा आनंद हा नेहमी स्वतःच्या मर्जीने आणि स्वइच्छेने घेता आला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.